हिवाळ्यात हे 10 पदार्थ म्हणजे अमृतच होय. आत्तापासून खाणे सुरू कराल. नंबर 1 बाजरी. हिवाळ्यात आवर्जून खायलाच पाहिजे अशा टॉप 10 खाद्यपदार्थाच्या यादीतले सगळ्यात पहिलं नाव म्हणजे बाजरी. बाजरीमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि केसाच्या आरोग्यासाठी बाजरी खावी असं त्या सांगतात. भाकरी, खिचडी आणि थालीपीठ या प्रकारात तुम्ही बाजरी खाऊ शकता. नंबर 2 डिंक. थंडीचे दिवस सुरू झाले की घरोघरी डिंकाचे पारंपरिक लाडू केले जातातच. हे लाडू हाडासाठी चांगले असतात, त्यामुळे थंडीत होणारा सांधेदुखी, हाडाचं दुखणं असा त्रास कमी होतो. पचनासाठी ही डिंक उत्तम मानला जातो. लाडू डिंकाचे पाणी तुपात रोस्ट करून तुम्ही या दिवसात डिंक खाऊ शकता. नंबर 3 कुथीळ. पराठा, वरण किंवा सूप करून कुथीळ खाता येतं. कुथीळ खाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो. प्रोटीन्सचा तो उत्तम स्रोत मानला जातो. फायबर आणि मायक्रोन्यूट्रियन्स कुथळीपासून खूप जास्त प्रमाणात मिळतात. नंबर 4 हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, पुदिना, सरसो, लसणाची पात अशा हिरव्या भाज्या खाणं या दिवसात फायदेशीर ठरतं. या भाज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन, फायबर असतात. या भाज्या तुम्ही शिजवून, कोशिंबिरी करून किंवा रायतं किंवा वरण करूनही खाऊ शकता. नंबर 5 कंद. बीट, गाजर, मुळा या प्रकारचे सॅलड हिवाळ्यात खावे. हे पदार्थ अतिशय पोषक असून वेट लॉससाठी उपयुक्त ठरतात, तसेच पचनासाठीही खूप जास्त फायदेशीर असतात. टिक्की, भाजी, पराठा, कच्ची किंवा कोशिंबीर करून ते तुम्ही खाऊ शकता. नंबर 6 हंगामी फळे. पेरू, सीताफळ या हंगामी फळासोबत सफरचंदही खावे. ताजी फळं खाण्यावर भर द्या. ज्यूस किंवा शेक करण्यापेक्षा फळ तशीच दाताने चावून खा. फळामध्ये खूप जास्त प्रमाणात मायक्रोन्यूट्रियन्स, फायबर असतात. ते त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी अधिक फायदेशीर आहेत. नंबर 7 तीळ. संक्रांतीला आपण तीळ खातोच, पण या संक्रांतीपुरताच तिळाचा वापर मर्यादित ठेवू नका. थंडीच्या दिवसात तीळ आवर्जून खा, कारण तिळामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई असते. ते हाडे, केस आणि त्वचा यासाठी उत्तम ठरते. चिक्की, लाडू, चटणी अशा पद्धतीने तुम्ही तीळ खाऊ शकता. नंबर 8 शेंगदाणे. जगभरातील जे काही सगळ्यात हेल्दी फूड आहे त्यापैकी एक म्हणजे शेंगदाणे. व्हिटॅमिन बी, ॲमिनो ॲसिड शेंगदाण्यात असते. ते हृदयाच्या विकास, आरोग्यासाठी उत्तम आहे. उकडून, भाजून, चटणी करून, लाडू करून किंवा भाज्या, कोशिंबीर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून तुम्ही ते खाऊ शकता. नंबर 9 तूप. तुपामध्ये खूप जास्त प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे फॅटी ॲसिड असते. व्हिटॅमिन डी, ए आणि ई देखील तुपामध्ये मिळते. वरण भात यावर टाकून, पोळी भाकरीला लावून किंवा खाद्यपदार्थ तुपात करणे अशा प्रकारचे तुम्ही तूप खाऊ शकता. नंबर 10 लोणी. बाजरीची भाकरी आणि लोणी हा तर हिवाळ्यात पेटेंट पदार्थ. याशिवाय वेगवेगळी थालीपीठ, पराठे यासोबती जावस विकास टिप्स तुम्ही लोणी खाऊ शकता. दोन हाडामध्ये जे ल्युब्रिनस असतात त्यांचे संतुलन राखण्यासाठी लोणी खाणे फायदेशीर ठरते. मित्रांनो, हा हेल्थ विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.